महाविकास आघाडीने आज जो निर्णय घेतला त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आपल्या पुढे विषद केलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे, जो उत्साह, जो सणासारखा दिसायला पाहिजे, अजिबात कुठेच दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे। म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला? हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता, परंतु दिसत नाही। याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल में कुछ काला है असं म्हणायला किंवा डाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकडे स्कोप आहे। अशा स्थितीमध्ये मार्कडवाडीमध्ये ज्या लोकांनी ही जर निवडणूक स्वच्छपणे, पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मार्कडवाडीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं। पण त्याला विरोध करायचं म्हणजेच की आपलं पितळ उघडं पडू नये, कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो। आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे, धरपकड सुरू आहे, लाठीमार झालेला आहे, लोकांना मापकोलमधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे। अरे मापकोल घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर। 80% मतदान तिथे मिळालं, अख्खा गाव विरोधात आहे, तर विरोधकांनी किंवा तो तिथे आता निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे। म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही, निवडून आलेल्या आमदारांनी तिकडे मागणी केलेली आहे, त्यांनी समर्थन दिलेलं आहे। अशा वेळेस हे घाबरत आहेत। याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे। म्हणून आज आम्ही सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खरं तर पारदर्शकता ठेवली नाही, या संदर्भात अनेकांचा संशय आहे। या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजच्या दिवस शपथ घेणार नाही। मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध, यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कारही घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे। हिंदी में बताइए प्लीज, आज क्यों आपने बहिष्कार किया है? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।